सर हे जे ड्रीप इरिगेशन जे आहे चोकअप होते म्हणजे काय? बघा, ड्रीप इरिगेशन चोकअप होतं म्हणजे काय होतं, तुम्ही कधी विचार केलाय का की ठिबक सिंचनामधून थेंब थेंब पाणी का पडतं? कारण पाईपलाईन कुठून गेली आणि ती फुटली तर चिरकांडी येते. तर ठिबक सिंचनात काय असतं की थेंब थेंब पाणी पडावं म्हणून ड्रिपर लावलेलं असतं, ज्याला तांत्रिक भाषेत एमिटर्स म्हणतात. आणि याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीने पाणी फिरवलं जातं. जसं एखाद्या मंदिरात काय असतं, बॅरिकेड लावून लोकांना लाईनमध्ये लावलं जातं, तशा पद्धतीने. तर ह्या झिगझॅग पद्धतीमुळे काय होतं की पाण्याचा दबाव कमी होतो आणि पाणी पाहिजे तेवढंच बाहेर येतं, म्हणून ते थेंब थेंब पडतं. आता जर त्या झिगझॅग पद्धतीमध्ये कुठेतरी काही घाण अटकली तर मग ते पुढे पाणी जाऊ देत नाही, आणि त्यालाच म्हणतात ठिबक सिंचन चोकअप झालं. मग याला साफ करण्यासाठी ॲसिड ट्रीटमेंट करता येते. बऱ्याच कंपन्या दावा करतात की बाहेरून ती सुई वगैरे म्हणजे आमच्या ड्रिपरला 4 छिद्र आहे म्हणून ती चोकअप होणार नाही. ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण बाहेरचं छिद्र जर चोकअप होत असतं तर तुम्ही सुई वगैरे घालून साफ करू शकले असते. हे मधला रस्ता चोकअप होतो, त्याच्यामुळे ते साफ होत नाही. तर ह्या गोष्टीला ठिबक सिंचन चोकअप होणं म्हणतात.